नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रॅक्टिस सेट 16.3 चा दुसरा प्रश्न सोडवणार आहोत. हाऊ मच आयरन इज नीडेड टू मेक अ रॉड ऑफ लेंथ 90 सेंटीमीटर अँड डायमीटर 1.4 सेंटीमीटर. म्हणजे 90 सेंटीमीटर आणि डायमीटर 1.4 सेंटीमीटर असेल तर अशी लोखंडी रॉड तयार करायचा. लोखंडी रॉड तयार करण्यासाठी लागणाऱ्या लोखंडाचे आयरनचे आपल्याला व्हॉल्यूम काढायचे. खूप सोपा प्रश्न आहे, सोडूया. डायमीटर दिलेला आहे आपल्याला. आन्सर डायमीटर डी इक्वल टू 1.4 सेंटीमीटर. यावरून आपल्याला रेडियस काढता येईल. रेडियस आर इक्वल टू डायमीटरची हाफ d/2 इक्वल टू 1.4 अपॉन 2. आरची व्हॅल्यू 0.7 सेंटीमीटर. ओके. आता समजा हा रॉड सिलेंडर शेप असतो रॉडचा. या साईडला एक स्क्वेअर आपलं सर्कल, या साईडला एक सर्कल येईल आणि ही त्याची लेंथ येईल. लेंथ म्हणजे ह्या सिलेंडरची आपली हाईट होईल. लेंथ ही हाईटच होईल. म्हणजे किती दिली आपल्याला 90 सेंटीमीटर. हाईट दिलेली आहे 90 सेंटीमीटर. आणि रेडियस म्हणजे ह्या बॉटमच्या सर्कलची रेडियस आपण आत्ताच काढलेली आहे. ही आलेली आहे आपली 0.7 सेंटीमीटर. यावरून आपल्याला व्हॉल्यूम काढता येईल. अँड हाईट, रेडियस फाइंड आउट केली. अँड हाईट इज गिवन. अँड हाईट म्हणजे h इक्वल टू 90 सेंटीमीटर. व्हॉल्यूम ऑफ रॉड, व्हॉल्यूम ऑफ रॉड पाय आर स्क्वेअर इंटू h. पायची व्हॅल्यू 22/7, आरची व्हॅल्यू 0.7 स्क्वेअर आणि इंटू hची व्हॅल्यू 90. 22/7 इंटू 0.7चा स्क्वेअर, 7चा स्क्वेअर माहिती 49. 49.1 आणि 2 नंतर म्हणजे पॉईंट इथे येईल. म्हणजे 0.49 आणि इंटू 90 होईल. हे कॅल्क्युलेशन करू शकतो आपण. 0.007 म्हणजे 0.07 असं येईल आणि इंटू 90. बरोबर आहे. म्हणजे 22 इंटू 0.07 इंटू 90. आता हे आपण सॉल्व करू. 22 इंटू 0.07 22×7 154 हे 0 येईल. म्हणजे 451.2 नंतर म्हणजे 1.54. याला आपल्याला 90 मल्टिप्लाय करू. 0 ॲज इट इज. 9 चूक 30.82 म्हणजे 138.6 हे येईल आपला आन्सर. युनिट आहे आपलं सेंटीमीटर, म्हणून सेंटीमीटर क्यूब, कारण हा व्हॉल्यूम आहे. हेन्स व्हॉल्यूम ऑफ आयरन रॉड इज 138.6 सेंटीमीटर क्यूब. समजले मित्रांनो? धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.